पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडियावर विशेषतः इंस्टाग्रामवर वेगळ्या अंदाजात दिसत आहेत. कणखर नेत्याच्या प्रतिमेसाठी ओळखले जाणारे मोदी आता कॅन्डिड व्हिडिओ, गेट रेडी विथ मी म्हणजे GRWM रील्स आणि तरुणांशी थेट संवाद साधणारे सेल्फी स्टाईल व्हिडिओ करताना दिसत आहेत. पण अचानक हा बदल का आणि जेनझी तरुणांशी जोडण्याचा हा प्रयत्न भाजपसाठी किती महत्त्वाचा आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. मोदींच्या सोशल मीडिया स्टाईलमध्ये नेमका काय बदल झाला? नरेंद्र मोदींची आजवरची राजकीय प्रतिमा ही कणखर, शिस्तबद्ध आणि अत्यंत नियोजित नेता अशी राहिली आहे. त्यांची भाषणं, मुलाखती आणि सार्वजनिक कार्यक्रम यामध्ये एक ठराविक शैली पाहायला मिळते. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्या सोशल मीडिया संवादात वेगळा अंदाज दिसतोय. इंस्टाग्रामवर आता अधिक कॅन्डिड आणि अनौपचारिक व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत. तरुणांशी बोलताना फ्रेंड्स अशी हाक मारणे, सेल्फी स्टाईल व्हिडिओ आणि GRWM म्हणजेच गेट रेडी विथ मी सारख्या सोशल मीडिया ट्रेंडचा वापर यामध्ये दिसतो. दिल्लीतील एका पदवीदान समारंभातही मोदींनी जेनझीमध्ये लोकप्रिय असलेल्या भाषेचा संदर्भ देत तरुणांशी अधिक अनौपचारिक पद्धतीने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, पंतप्रधानांचा सोशल मीडिया संवाद आता केवळ माहिती देण्यापुरता राहिलेला नाही, तर तरुणांना जवळचा वाटेल अशी भाषा आणि शैली स्वीकारण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुद्दा क्रमांक 2. जेनझीवर एवढा भर का? भारताच्या लोकसंख्येत तरुणांचा मोठा वाटा आहे. 35 वर्षांखालील तरुणांची संख्या मोठी असल्यामुळे आगामी काळातील राजकारणात ही पिढी महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेनझी आणि तरुण मतदारांचा प्रभाव राजकीय पक्षासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. या पिढीचं सोशल मीडिया वापरण्याचे स्वरूपही जुन्या पिढीपेक्षा वेगळं आहे. व्हॉट्सअप मेसेज, फेसबुक पोस्ट किंवा पारंपरिक भाषणांपेक्षा इंस्टाग्राम रील्स, मीम्स, शॉर्ट व्हिडिओ आणि थेट संवाद याकडे त्यांचा अधिक कल आहे. त्यामुळे तरुण मतदारांशी संवाद साधायचा असेल तर राजकीय पक्षांना त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचणं गरजेचं बनलं आहे. मोदींचे इंस्टाग्रामवर 10 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या डिजिटल प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचण्याची क्षमता त्यांच्या सोशल मीडिया टीमकडे आहे. पण प्रश्न फक्त फॉलोअर्सचा नाही, या तरुण प्रेक्षकांशी विश्वासाचं नातं तयार होतंय का, हा त्याहून मोठा प्रश्न आहे. मुद्दा क्रमांक 3. तरुणांच्या आंदोलनानंतर हा बदल का चर्चेत आला? या सोशल मीडिया बदलाची वेळही महत्त्वाची आहे. तरुणांमध्ये सोशल मीडिया आधारित आंदोलनं आणि राजकीय व्यंगात्मक मोहिमा चर्चेत आल्या आहेत. कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP या नावाने पुढे आलेल्या ऑनलाईन मोहिमेत मीम्स, रील्स आणि थेट प्रक्षेपणाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. सोशल मीडियावरील या चर्चेचं रूपांतर रस्त्यावरील आंदोलनात आणि राजकीय दबावात झाल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. यामुळे भाजपसाठी एक महत्त्वाचा धडा समोर आला. सोशल मीडिया केवळ पक्षाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम राहिलेलं नाही. सामान्य युजर्सही काही तासात एखादा मुद्दा राष्ट्रीय चर्चेचा विषय बनवू शकतात. भाजपने गेल्या काही दशकात व्हॉट्सअप, फेसबुक आणि X सारख्या प्लॅटफॉर्मवर मजबूत डिजिटल नेटवर्क उभं केलं. मात्र इंस्टाग्रामचं राजकारण वेगळं आहे. इथे पक्षाने तयार केलेला संदेश लोक जसा आहे तसा स्वीकारतीलच असं नाही. युजर्सने त्या संदेशाची खिल्ली उडवू शकतात, त्यावर मीम्स बनवू शकतात आणि मूळ व्हिडिओपेक्षा त्याची विनोदी आवृत्ती अधिक व्हायरल होऊ शकते. आणि याच कारणामुळे जेनझीशी सोशल मीडिया माध्यमातून संवाद साधणं भाजपसाठी नवं आव्हान ठरत आहे. मुद्दा 4. मोदींच्या रील्सवर तरुणांची प्रतिक्रिया कशी होती? मोदींच्या नव्या शैलीतील व्हिडिओंना संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काही तरुणांनी हा बदल सकारात्मक मानला. देशाचा पंतप्रधान तरुणांशी त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतोय, ही बाब काहींना चांगली वाटली. मात्र दुसरीकडे अनेक युजर्सनी या व्हिडिओंची खिल्ली उडवली. विशेषतः एक सेल्फी स्टाईल व्हिडिओमध्ये मोदींनी फ्रेंड्स म्हणल्यानंतर घेतलेला पॉज, कॅमेरा अँगल आणि लाइटिंग यावर सोशल मीडिया युजर्सनी मोठ्या प्रमाणात मीम्स तयार केले. यानंतरच्या काही व्हिडिओंमध्ये कॅमेरा, बॅकड्रॉप आणि लाइटिंगमध्ये बदल झाल्याचंही दिसून आलं. यातून सोशल मीडिया संवादाचं एक वेगळं वास्तव समोर येतं. राजकीय नेत्याने एखादा व्हिडिओ कोणत्या उद्देशाने पोस्ट केला
यापेक्षा सोशल मीडिया युजर्स त्या व्हिडिओचा अर्थ कसा लावतात हे अनेकदा अधिक महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच तरुणांशी फ्रेंडसारखं बोलण्याचा प्रयत्न केल्याने तरुण आपोआप जवळ येतीलच असं नाही. मुद्दा क्रमांक 5. भाजपनेही जेनझीसाठी आपली डिजिटल रणनीती बदलली. हा बदल केवळ नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटपुरता मर्यादित राहिलेला नाही. भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरही मीम्स, ट्रेंडिंग शब्द आणि पॉप कल्चरचा वापर वाढताना दिसत आहे. आंदोलनानंतर भाजपकडून जिममधील प्रसंगावर आधारित एक रील शेअर करण्यात आली होती. तरुणांना आंदोलनापासून दूर राहण्याचा संदेश देण्याचा त्यामागे प्रयत्न असल्याचं सांगितलं गेलं. मात्र सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात क्रिंज म्हणजेच कृत्रिम किंवा अनावश्यक असा प्रतिसाद दिला. भाजपच्या आणखी एका व्हिडिओमध्ये फ्रेंड्स या लोकप्रिय अमेरिकन मालिकेच्या थीमचा वापर करून पीएम मोदी इज देअर फॉर यू असा संदेश देण्यात आला. म्हणजेच भाजप आता तरुणांच्या डिजिटल भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय पक्षाच्या सोशल मीडिया व्यवस्थेतही बदल करण्यात आल्याचं वृत्त आहे. सोशल मीडिया विभागाच्या नेतृत्वातील बदल आणि केंद्रीय मंत्र्यांना सोशल मीडियावर अधिक सक्रिय राहण्याच्या सूचना या सर्व गोष्टी पाहिल्या तर भाजप आता डिजिटल संवादाकडे अधिक गांभीर्याने पाहत असल्याचं दिसतं. मुद्दा क्रमांक 6. इंस्टाग्रामवर राजकारण करणं इतकं अवघड का आहे? इंस्टाग्रामचा सर्वात मोठा फरक म्हणजे इथं फॉलोअर्सपेक्षा कंटेंटला मिळणारी प्रतिक्रिया महत्त्वाची ठरते. एखाद्या सामान्य युजरची रील लाखो किंवा कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचू शकते, तर मोठ्या नेत्याची पोस्ट अपेक्षेपेक्षा कमी लोकांपर्यंत पोहोचू शकते. याचं कारण म्हणजे इंस्टाग्रामचा अल्गोरिदम. एखाद्या व्हिडिओवर लोक किती वेळ थांबतात, तो पुन्हा पाहतात का, इतरांना पाठवतात का आणि त्यावर चर्चा करतात का, यावर त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. यामुळे राजकीय पक्षांना आपल्या संदेशावर पूर्ण नियंत्रण ठेवता येत नाही. मोदींच्या एखाद्या रीलचा उद्देश गंभीर राजकीय संदेश देण्याचा असू शकतो, पण युजर्सने त्याचा मीम बनवला तर तोच मीम मूळ व्हिडिओपेक्षा जास्त व्हायरल होऊ शकतो. हीच गोष्ट भाजपसाठी आव्हानात्मक आहे, कारण पक्षाने वर्षानुवर्षे ज्या नियंत्रित डिजिटल कम्युनिकेशन मॉडेलवर काम केलं त्यापेक्षा इंस्टाग्रामचं वातावरण अधिक अनिश्चित, वेगवान आणि प्रतिक्रिया केंद्रित आहे. मुद्दा क्रमांक 7. मोदींच्या जेनझी प्रयोगाचा फायदा होणार की उलटा परिणाम? आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मोदींचा जेनझी कनेक्टचा प्रयोग यशस्वी होणार का? याचं उत्तर सध्या निश्चितपणे देता येणार नाही, कारण तरुणांशी सोशल मीडियावर संवाद साधणं आणि त्यांचा राजकीय विश्वास मिळवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मोदींच्या रील्सना मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज मिळू शकतात, पण त्यातून तरुण मतदारांचा दृष्टिकोन बदलतोय का हे निवडणुकीच्या वेळीच अधिक स्पष्ट होईल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तरुणांना केवळ ट्रेंडिंग भाषा, मीम्स किंवा रील्सपेक्षा रोजगार, शिक्षण, परीक्षा, महागाई, संधी आणि भविष्याशी संबंधित प्रश्न महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे सोशल मीडिया स्टाईल बदलण्यासोबतच या प्रश्नांवर तरुणांशी थेट संवाद साधणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षही तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी इंस्टाग्राम सेल्फी व्हिडिओ आणि AMA सारख्या पद्धती वापरत आहेत. त्यामुळे पुढील काळात भारतीय राजकारणात कोणाचा सोशल मीडिया जास्त व्हायरल यापेक्षा कोण तरुणांशी अधिक प्रभावीपणे संवाद साधतो ही स्पर्धा पाहायला मिळू शकते. शेवटी एक गोष्ट नक्की, नरेंद्र मोदींची कणखर प्रतिमा अनेक वर्षांच्या राजकीय प्रवासातून तयार झाली आहे. आता याच प्रतिमेला कायम ठेवत जेनझीच्या डिजिटल जगात स्वतःला नव्या पद्धतीने मांडण्याचा हा प्रयोग आहे. पण इंस्टाग्रामवर लोकप्रिय होणं आणि तरुणांच्या मनात विश्वास निर्माण करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मोदींच्या या जेनझी कनेक्टचा खरा परिणाम किती होतो हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली गोष्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया संवादात पारंपरिक आणि अनौपचारिक शैलीऐवजी आता अधिक कॅन्डिड आणि जेनझी फ्रेंडली कंटेंटचा वापर वाढला आहे. दुसरी, तरुणांच्या वाढत्या सोशल मीडिया प्रभावामुळे भाजपसह सर्वच राजकीय पक्षांना इंस्टाग्राम आणि शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मकडे अधिक लक्ष द्यावं लागत आहे. तिसरी, रील्स आणि व्हायरल कंटेंटमधून लोकप्रियता मिळवणं शक्य असलं तरी त्यातून तरुणांचा राजकीय विश्वास मिळवणं हे वेगळं आणि मोठं आव्हान आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते नरेंद्र मोदींचा जेनझीशी सोशल मीडियावर कनेक्ट होण्याचा हा प्रयत्न तरुणांना खरोखर जवळ आणेल का, की तरुणांना रील्सपेक्षा रोजगार, शिक्षण आणि परीक्षांसारखे मूळ प्रश्न अधिक महत्त्वाचे वाटतात?
तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.